नमस्कार, न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, न्यूज डंकाचं यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब केलं नसेल तर प्रथम ते सबस्क्राईब करा. त्यामुळे आम्ही वेगवेगळ्या विषयांवरचे जे व्हिडिओ बनवतो ते आपल्यापर्यंत पोहोचू शकतील. मित्रांनो, 4 मे रोजी पश्चिम बंगालमधल्या निवडणुकीचा निकाल लागला. अर्थात इतरसुद्धा विधानसभा निवडणुकांचे निकाल होते, ते सुद्धा त्या दिवशी लागले. पण पश्चिम बंगाल हे प्रमुख राज्य होतं ज्याच्याकडे सगळ्यांच्या नजरा होत्या आणि भारतीय जनता पार्टीने भरघोस असं बहुमत त्या ठिकाणी मिळवलं. 200पेक्षा अधिक जागा त्या ठिकाणी जिंकल्या आणि आता शुभेंदू अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली हे सरकार जे ते आता काम करायला त्यांनी सुरुवात केलेली. ज्या वेळेला हा निकाल लागला त्यानंतर नरेंद्र मोदींनी भाषणामध्ये म्हटलं होतं की पश्चिम बंगालमध्ये आपल्याला बदला घ्यायचा नाही आहे, तर बदलाव हवा आहे. बदलाव म्हणजे त्या ठिकाणी बदल करायचा आहे, आपल्याला सुधारणा करायची आहे. जे काय यापूर्वीपर्यंत घडत होतं ते सगळं बदलून टाकायचे, अशा पद्धतीने एक संकेत दिले होते. आणि त्याचा अर्थ स्वाभाविकच होता की जे काही तृणमूलच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून होत होतं पूर्वी ममता बॅनर्जींच्या सरकारच्या काळामध्ये किंवा त्याआधी डाव्यांच्या सरकारच्या काळामध्ये, काँग्रेसच्या सरकारच्या काळामध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांना मारहाण करणं, त्यांची घरं जाळणं, त्यांचे ऑफिसेस जाळणं, त्यांचे खून पाडणं, असे अनेक प्रकार घडले. ते याचा कुठेतरी बदला आत्ता आपलं सरकार आले म्हणून घेणं आवश्यक नाही आणि ते योग्य नाही. आपल्याला बदल करायचा आहे आणि तो बदल जो आहे तो आता शुभेंदू अधिकारी यांनी सुरू केलेला आहे. शुभेंदू अधिकारी यांनी काही दिवसापूर्वीच निर्णय घेतला. जाहीररित्या त्यांनी सांगितलं की आता पश्चिम बंगालमध्ये रस्त्यांवर नमाज पढणं हे बंद करण्यात आलेलं आहे. जे धार्मिक स्थळांवरचे लाऊडस्पीकर आहेत त्यांचे आवाज मर्यादेत राहतील. म्हणजे जो काही न्यायालयाने निर्णय दिलेला आहे, आत्तापर्यंत अनेक न्यायालयांनी त्याविषयी निर्णय दिलेले आहेत, त्या निर्णयांची अंमलबजावणी होईल. आता त्या ठिकाणी कोणतीही सूट किंवा सवलत असणार नाही. कोणत्याही धार्मिक स्थळावरचे लाऊडस्पीकर जे त्यांच्या आवाजाची मर्यादा असेल. गायींची कत्तल करण्याला पूर्णपणे प्रतिबंध असेल. त्यांची तस्करी करणाऱ्यांना शिक्षा केली जाईल. अशा पद्धतीचे निर्णय जे आहेत ते शुभेंदू अधिकाऱ्यांनी घेतले आणि स्वाभाविकच त्याची प्रतिक्रिया जी आहे ती प्रामुख्याने ममता बॅनर्जी यांचे मतदार असलेला मुस्लिम मतदार जो आहे त्यांच्यामध्ये उमटणं स्वाभाविक होतं. त्यांच्यामध्ये एक संतापाची भावना निर्माण झाली, कारण ममता बॅनर्जींच्या काळामध्ये या सगळ्याला मुभा होती. भलेही कायदे असले तरी देखील ते पाळायचे नाहीत आणि ते पाळले जात नसतील तर त्याकडे दुर्लक्ष करायचं, हे ममता बॅनर्जींच्या काळातला कारभार होता. आणि त्यामुळे ती सवलत त्यावेळेला मिळत होती की गायींची तस्करी करा, गायींची कत्तल करा, त्यांचा मांस वापरा, लाऊडस्पीकर हव्या त्या प्रमाणामध्ये आवाजामध्ये, अजान असेल किंवा कोणत्याही धार्मिक स्थळावर कोणत्याही मिरवणुकांमध्ये मोठ्या आवाजामध्ये समाजाला पूर्णपणे त्रस्त करणारा असा DJ लावा किंवा लाऊडस्पीकर लावा, हे सगळे प्रकार चालत असत. नमाज हा रस्त्यावर पडला जात असे. रेड रोड नावाचा एक रस्ता आहे तिकडे कोलकात्यामध्ये, तो पूर्णपणे बंद केला जात असे नमाजाच्या वेळेला. हे सगळे प्रकार ममता बॅनर्जींच्या काळामध्ये होत होते आणि त्यामुळे कुठेतरी आता ममता बॅनर्जींचं सरकार गेलं आणि शुभेंदू अधिकारी किंवा भाजपाचं सरकार आलं तर आता काय होणार, तर आता हा बदल त्या ठिकाणी झालेला आहे. हे सगळं आता जे ममता बॅनर्जींच्या सरकारच्या काळात होत होतं किंवा त्या आधीपासून चालत आलं होतं, ती सगळ्या प्रथा आता बंद, आता हे करता येणार नाही. आणि तो निर्णय घेतल्यानंतर रविवारी, म्हणजे आम्ही व्हिडिओ बनवते त्याच दिवशी, तिकडे पार्क सर्कस म्हणून एक भाग आहे कोलकात्यामध्ये, त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर मुस्लिम समुदाय जो आहे तो जमला होता आणि त्यांनी एक प्रकारे या सगळ्या निर्णयांचा निषेध केला, एक प्रकारे संताप व्यक्त केला. पण त्याला परवानगी नव्हती. त्या जो काय मोर्चा असेल किंवा ती सभा असेल त्याला परवानगी नसल्यामुळे पोलिसांनी त्यांना हटवण्यास सुरुवात केली. तेव्हा पोलिसांवर दगडफेक केली गेली, त्याच्यात काही पोलीस जखमी झाले आणि मग पोलिसांनी त्यांच्यावर लाठीचार्ज केला. आणखी काही त्या ठिकाणी पोलिसांसोबत इतर सुरक्षा दलांचे लोक सुद्धा तिथे आले आणि त्यांनी या सगळ्या जमावाला पांगवलं, पळवून लावलं.
म्हणजे एक प्रकारे शुभेंदू अधिकाऱ्यांनी हा संदेश दिलेला आहे की हे आता चालणार नाही. दगडफेक करणं, पोलिसांवर दबाव आणणं, पोलिसांच्या गाड्यांची जाळपोळ करणं किंवा त्यांना लक्ष्य करणं हे आता चालणार नाही. जे काही ममता बॅनर्जींच्या काळात सूट किंवा सवलत तुम्ही अनुभवली ती आता मिळणार नाही. कायद्याच्या कक्षेत राहून तुम्हाला करावं लागेल. आणि मग आपल्याला पाहायला मिळतं की सोशल मीडियात तुम्ही पाहिले असतील काही व्हिडिओ की काही मुस्लिम जे नेते असतील किंवा त्यांचे कोणी आघाडीचे लोक असतील, मुल्ला मौलवी असतील, त्यांनी सांगायला सुरुवात केली आहे की आता आपण हे जे नमाज आहेत ते शिफ्टमध्ये केले पाहिजेत, म्हणजे पाळीपाळीने केले पाहिजेत. की ज्यांना कोणाला 12 वाजता नमाजाला यायचं आहे त्यांनी मशिदीत जाऊन नमाज करा, ज्यांना 1 वाजता नमाज करायचं आहे त्यांनी मशिदीत जाऊन नमाज करा. म्हणजे रस्त्यावर एकाच वेळेला गर्दी होणार नाही किंवा एकाच वेळेला सगळे लोक येतील आणि मग रस्त्यावर नमाज करावा लागेल अशी परिस्थिती होऊ नये म्हणून आपल्याला असं केलं पाहिजे. ही आता उपरती झालेली आहे आणि चांगलीच गोष्ट आहे, ती केलीच पाहिजे होती. पण आधीच हे का सुचलं नाही हे महत्त्वाचं आहे. त्या आधीच सुचलं असतं तर ही वेळ आली नसती. आधीच अशा पद्धतीने समजूतदारपणा दाखवून आपल्याला रस्त्यावर गर्दी करायची नाही, आपल्याला कुठे ट्रॅफिकला त्रास होणार नाही, इतर लोकांना त्रास होणार नाही याचा विचार केला तर मग ही परिस्थिती ओढवली नसती. पण आता शेवटी हा निर्णय शुभेंदू अधिकाऱ्यांनी घेतल्यानंतर आता ही उपरती झालेली आहे. म्हणजे देर आहे दुरुस्त आहे असं आपण जे म्हणतो तसं झालेलं आहे. लोकांना कळायला लागलं आहे की आता एकाच वेळेला एकच वेळ ठरवून तेव्हा नमाज केला तर मोठ्या संख्येने मशिदीत जागा मिळणार नाही, तेव्हा आपल्याला रस्त्यावर नमाज पढावा लागतो. तर आता पाळीपाळीने आपण करू आणि त्यामुळे मशिदीत जास्त गर्दी होणार नाही आणि रस्त्यावरही होणार नाही. हा जो बदल आहे तोच अपेक्षित होता नरेंद्र मोदींना, तो आता होताना दिसून येतोय. मी इथे कुठेही दंडुक्याचा वापर कोणी पोलिसांनी प्रथम केला नाही. तो जमाव जो आहे तो संतप्त झाला, अंगावर धावून आला, दगडफेक केली म्हणून त्यांना करावं लागलं. म्हणजे कायद्याच्या चौकटीत राहून कायद्याचा धाक काय असतो हे दाखवण्याचं काम आता शुभेंदू अधिकाऱ्यांनी सुरू केलेलं आहे. अशाच पद्धतीने तिकडे हावरा रेल्वे स्टेशन आहे त्या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकाम झालेलं होतं. कदाचित त्या आधीच्या सगळ्या या सरकारांच्या काळात झालेलं असेल आणि अनेक वर्ष ते तिथे बांधकाम झालेलं असल्यामुळे तिथेच अनेक लोक काय विक्री करत असल्यामुळे ते सगळे ठेले जे ते हटवून टाकण्यात आले. अनेक लोकसुद्धा त्रस्त होते, पण या आधीच्या सरकारांच्या काळात कोणी त्याबद्दल त्यांना दाद देत नव्हतं, सर्वसामान्य लोकांची भावना समजून घेत नव्हतं. ते सगळं हटवण्यात सुरुवात झालेली आहे. म्हणजे एक प्रकारे हा जो शुभेंदू अधिकारींचा दंडुका आहे किंवा आसूड आहे हा ओढायला सुरुवात झालेली आहे, रट्टे देण्यास सुरुवात झालेली आहे असं आपण म्हणू शकतो. अगदी अभिषेक बॅनर्जी जे ममता बॅनर्जी यांचे भाचे आहेत त्यांच्यावर सुद्धा FIR दाखल झालेला आहे. कशा संदर्भात तर तेव्हा प्रचाराच्या दरम्यान त्यांनी अमित शहांना आव्हान दिलं होतं की 4 मे येऊ दे, मग तुम्ही स्वतःला कसं वाचवता ते बघूया, मी बघून घेईन, अशा पद्धतीची भाषा त्यांनी वापरली होती. त्या संदर्भात एक FIR करण्यात आला आणि आता पुढची कारवाई सुरू होईल. म्हणजे हळूहळू संकेत मिळू लागलेले आहेत की त्या काळामध्ये जे जे काही तुम्ही गुन्हे केले, सरकार तुमच्या हाती असल्यामुळे, अधिकार तुमच्या हाती असल्यामुळे आता तुम्ही अधिकारी नाहीत, आता तिथे अधिकारी आलेले आहेत मुख्यमंत्री म्हणून आणि ते आता कायद्याच्या चौकटीत तुम्ही केलेले ज्या चुका आहेत, गुन्हे आहेत त्याची शिक्षा ठोठावली जाईल. त्यामुळे अभिषेक बॅनर्जी यांना हा आता पहिला धक्का बसलेला आहे. यानंतर आणखी अशा पद्धतीचे गोष्टी ज्या आहेत त्या समोर येणार आहेत. ममता बॅनर्जीच्या सरकारच्या काळात काय काय घडलेलं आहे सगळं हळूहळू त्याच्या फायली उघडल्या जातील, सगळ्या गोष्टी मंत्रालयातून बाहेर काढल्या जातील आणि होणार आहे हळूहळू. आता याच वेळेला एक तिकडच्या जे काय मशिदीचे मौलाना जे आहेत त्यांचा एक व्हिडिओ समोर आला, तो आपण पाहूया पहिल्यांदा. देखिए, गाय को कुर्बानी को लेकर के जो अभी सर्कुलेशन आया है, नोटिफिकेशन गवर्नमेंट की तरफ से आया है, ये 1950 का कानून है, उस टाइम में बना था. ये कोई नया कानून नई गवर्नमेंट ने नहीं बनाया है और उसी को वो अभी इम्प्लीमेंट कर रहा है, लागू कर रहा है. जो उस कानून के तहत कुर्बानी करना बहुत टफ होगा. तो इसलिए हम तमाम मुसलमानों से यही कहेंगे कि आप गाय की कुर्बानी नहीं, गाय का गोश्त भी खाना हमेशा के लिए बंद कर दीजिए. और सरकार से हम ये अपील करते हैं कि गाय को
नेशनल एनिमल का दर्जा दे करके मुकम्मल तरीके से गाय का ज़बह करना, एक्सपोर्ट करना, उसका गोश्त खरीद फरोख्त तमाम चीजों पर पाबंदी लगा दिया जाए। हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की हे मौलाना काय सांगतायत. त्यांचं विधान हे धक्कादायक वाटतं. ते काय म्हणतात त्या व्हिडिओमध्ये की सरकारने हा जो काय निर्णय घेतलेला आहे, गायींची तस्करी होऊ देणार नाही, गायींची कत्तल केली जाणार नाही या सरकारच्या काळामध्ये, त्याला पूर्णपणे प्रतिबंध केला जाईल, शिक्षा केली जाईल असं करणाऱ्यांना. ते लक्षात घेतलं पाहिजे की हा 1950चा कायदा आहे आणि त्याचं पालन आपण केलं पाहिजे. म्हणजे 1950चा कायदा आहेच, पण त्याचं पालन कोणच करत नव्हतं. तो मोडलाच जात होता किंवा त्याकडे दुर्लक्ष केलं जातो आधीच्या सरकारांमधून. ममता बॅनर्जीचं सरकार असेल, डाव्यांचं असेल, काँग्रेसचं असेल, हा 1950चा कायदा सातत्याने दुर्लक्षित होता. तो कचऱ्याच्या टोपलीत टाकून दिला होता आणि त्यामुळे गायींची तस्करी होत होती, गायींची कत्तल केली जात होती, मांस जे आहे ते त्याची विक्री केली जात होती. तर त्याला आता प्रतिबंध बसतोय. त्यामुळे 1950चा कायदा आहे असे हे मौलाना म्हणतायत. तो कायदा लक्षात घेऊन आता मुस्लिमांनी गायींचं मांस खाणं बंद केलं पाहिजे हे ते आवाहन करतायत मुस्लिमांना. आता किती जण ते ऐकणार आहेत किंवा माहिती नाही, पण हे आवाहन करतायत. याचा अर्थ त्यांना उपरती झालेली आहे, हातभाग आहेच. पण आता हे सरकार आपल्याला कोणती सवलत देणार नाही, आपल्याकडे दुर्लक्ष करणार नाही, कानाडोळा करणार नाही हे त्यांना माहिती आहे. कारण हे सरकार जे आहे त्याबरोबर त्यावर असलेले नरेंद्र मोदी यांच्यासारखे नेते ज्यांनी सांगितले आता बदला नाही बदलाव करायचा आहे, बदल घडवायचा आहे, तो हा बदल त्याचीही सुरुवात आहे. आणि त्याच्या पुढे जाऊन हे मौलाना म्हणाले की आपल्याला गायीला राष्ट्रीय प्राण्याचा दर्जा द्या, राष्ट्रीय प्राणी म्हणून त्याला दर्जा द्या, असं आव्हान त्यांनी केलेलं आहे. म्हणजे बघा किती बदल झाला. आत्ताच सरकार स्थापन झालेलं आहे, पण बदल लगेच घडायला सुरुवात झाली. कारण अशा पद्धतीने आपण विरोध करणं म्हणजे याचा अर्थ आपल्याला जेलमध्येच जावं लागणार किंवा पोलिसांचे रट्टे खावे लागणार वारंवार. त्यापेक्षा आपल्यामध्येच बदल घडवूया. बरेच वर्ष आपण या सगळ्या सवलती उपभोगल्या, सरकारच्या माध्यमातून त्याची सगळ्याची मजा घेतली, पण आता हे शक्य नाही आहे. नरेंद्र मोदींचा जो उद्देश होता बदला नाही बदलाव, तो कदाचित याच सगळ्यांनी आता गांभीर्याने घेतलेला असं वाटतं. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटलाय जरूर कळवा. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.